नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी शासन या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्न, काही मागच्या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न, दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळीणची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे। करंट अफेअर्सवरती 2022 आणि 23 मध्ये हा विचारण्यात आलेला होता। बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आंबेगाव। ठीक आहे, आंबेगाव या तालुक्यामधली ती घटना आहे जी दरड कोसळून खूप मोठी जीवितहानी तिथे झालेली होती पुणे जिल्ह्यातील। ठीक आहे, प्रश्न दुसरा, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती यांचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे? तर बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ओडिशा। ठीक आहे, तर बघा पुढचा तिसरा प्रश्न, सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी घेतली होती? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा। 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पोखरण। ठीक आहे, पुढील चौथा प्रश्न, अणुविद्युत ऊर्जा निर्मितीत भारतात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। ठीक आहे, पुढील 5वा प्रश्न, अनाठायी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तर्कविरहित। ठीक आहे, अनाठायी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तर्कविरहित। त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढील 6वा प्रश्न, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर बघा, 4 ऑप्शन आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 गडचिरोली। ठीक आहे, तर मित्रांनो, हे जे प्रश्न आपण घेत आहोत ते रिव्हिजन प्रश्नोत्तरे आहेत आणि हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढील 7वा प्रश्न, मराठी साहित्यातील कथासंग्रह म्हणजेच जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक कोण आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बाबूराव बागुल। ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यास मराठ्यांचा इतिहासकार म्हणून ओळखले जाते? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण। 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ग्रँट डफ या इंग्रज अधिकाऱ्यास मराठ्यांचा इतिहासकार म्हणून ओळखले जाते। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? बघा, महत्त्वाचा आहे प्रश्न, कारण की आरोग्य विभागाशी रिलेटेड प्रश्न आहे आणि हा विचारण्यात येतो। तर बघा, 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ॲनिमिया। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढील 10वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? बघा, दिशासुद्धा सांगितलेली आहे आणि ते कोणत्या बॉर्डरवर स्थित आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सातपुडा। ठीक आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा हा डोंगर स्थित आहे, त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न क्रमांक 11, नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कोणता वायू मुक्त होतो? 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड। ठीक आहे, पुढील 12वा प्रश्न, मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा, मुख्यमंत्री मातृशक्ती ही योजना जी आहे ती पर्याय क्रमांक 1 गुजरात या राज्याने सुरू केलेली आहे, त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की 2021 मध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी हा विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि आतासुद्धा आपण रिव्हिजन घेतो आहे। तर याचे 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पटना। ठीक आहे, जे बिहार या राज्यामध्ये आहे, त्यामुळे योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? बघा, तलाठी भरतीमध्ये आणि वनरक्षक भरतीमध्ये हे प्रश्न विचारले जातात। महत्त्वाचा आहे प्रश्न। 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड। ठीक आहे, पुढचा प्रश्न, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिला मंदिराचे उद्घाटन कोणी केले आहे? 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी। ठीक आहे,